नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 85वा क्रमांक आहे. बरोबर, 85 एवढा या ठिकाणी क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2025 मध्ये कोणत्या संघाने 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड जिंकलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मोहन बागान सुपर जायंट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मोहन बागान सुपर जायंट यांनी या ठिकाणी 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड या ठिकाणी जिंकलेला आहे. पहिलाच प्रश्न आहे क्रीडा संदर्भात, खेळासंदर्भात. तर लगेच झालेले जे काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला. महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकला. फाईड महिला ग्रँड स्विस 2025 वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. बॅलन ड्युअर पुरस्कार 2025चा पुरुषांचा उस्माने डेंबले यांना देण्यात आला. बॅलन ड्युअर पुरस्कार 2025 महिलांचा एताना बोनमाटी यांना देण्यात आला. 2025चा पुरुष आशिया कप भारताने जिंकला. सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप भारताने जिंकली. अंडर 20 फिफा युवा फुटबॉल विश्वचषक मोरोक्कोने जिंकला. इराणी चषक विदर्भाने जिंकला. 2025चा MLS गोल्डन बूट पुरस्कार लिओनेल मेस्सी यांनी जिंकला. एक करेक्शन करून घ्या, सुलतान ऑफ जोहर कप 2025 ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे आणि भारताचा पराभव करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काल थोडंसं माझ्याकडून चुकून गलती झालेली होती, बरोबर, ती थोडीशी करेक्ट करून घ्या. सुलतान ऑफ जोहर कप 2025चं विजेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकलेलं आहे आणि 125वा भारतीय फुटबॉल असोसिएशन शील्ड या ठिकाणी जिंकलेला आहे मोहन बागान सुपर जायंटने. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. AI इम्पॅक्ट समिट 2025चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये केले जात आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी AI इम्पॅक्ट समिट 2025चं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. उद्देश काय आहे? जबाबदार AI वाढ, डिजिटल समावेश आणि हवामान लवचिकता यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने या ठिकाणी हे AI इम्पॅक्ट समिट 2025 आयोजन करण्यात आलं आहे उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत. क्लिअर. दुसराच प्रश्न आहे समिट बद्दल. समिट म्हणजे काय? परिषदा. तर ह्याचे काय मग वेगवेगळ्या समिट्स होत असतात, वेगवेगळ्या परिषदा होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांची नावं काय आहेत, या ठिकाणी कोठे होत आहेत, याच्यावरती चर्चा करूया. बॉन हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये. 7वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये. पहिला आसियान भारत क्रूझ संवाद चेन्नईमध्ये. क्वाड 2025ची बैठक भारतामध्ये. ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट भारतामध्ये. 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये आणि AI इम्पॅक्ट समिट उत्तराखंडमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. बोलिव्हियाच्या 2025च्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणी विजय मिळवलेला आहे? सिंपल गोष्ट आहे. बोलिव्हिया नावाचा देश आहे, त्या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रॉड्रिगो पाझ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रॉड्रिगो पाझ असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी बोलिव्हिया नावाचा देश आहे, त्या देशाचे नवीन या ठिकाणी राष्ट्रपती ते बनलेले आहेत. प्रश्न आहे देश आणि नवनियुक्त राष्ट्रपतींबद्दल. तर 2025 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष या ठिकाणी बनलेले आहेत, निवडण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. मोल्दोवाचे आहेत माइया सांडू. लेबनॉन जोसेफ औन. क्रोएशियाचे जोरान मिलानोविक. बेलारूसचे अलेक्झांडर लुकाशेन्को. नामिबियाचे नेतुद्बो नंदी नदत्वाह. रोमानियाचे निकुसरडॅन. इक्वेडोरचे डॅनियल नोबोआ.
पोर्तुगालचे मार्सेलो रेबेलो डी सौसा, दक्षिण कोरियाचे ली जे म्यूंग, गयानाचे मोहम्मद इरफान अली, सेशेल्सचे पॅट्रिक हर्मिनी आणि बोलिव्हियाचे रॉड्रिगो पाज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्याने 2025 हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काय 2025 वर्ष आहे ते या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट इयर, शहरी विकास वर्ष म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे तर शहरी विकास आणि शाश्वत पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने या ठिकाणी गुजरात राज्याला या ठिकाणी किंवा गुजरात राज्याने 2025 हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलं आहे. गुजरात ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली, याच दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, ओकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. जपान देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? साने ताकाची असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जपान देशाचे नवीन पंतप्रधान या ठिकाणी बनलेले आहेत. प्रश्न परत एकदा आहे या ठिकाणी देश आणि देशाचे नवनियुक्त पंतप्रधानाबद्दल. तर लगेच 2025 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनियुक्त पंतप्रधान झालेले आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. सिंगापूरचे लॉरेन्स वोंग, येमनचे सालेम बिन ब्रैक, सुदानचे कामिल अल तय्यब इद्रिस, पोर्तुगालचे लुईस मॉन्टेनेग्रो, युक्रेनचे युलिया स्वेरिडेन्को, रवांडाचे जस्टिन नेस्नी युम्बा आणि म्यानमारचे यू नो सॉ, जमैकाचे अँड्रू हॉलनेस, थायलंडचे अनुतीन चार्नविराकुल, फ्रान्सचे सेबॅस्टिन लेकॉर्नो, मादागास्करचे रुपिन फॉर्च्युनाट झापी सांबो आणि जपानचे साने ताकाची. लक्षात आलं मला वाचताना सुद्धा किती कन्फ्युजन होतं बरोबर का नाही. प्रोनाऊन्सिएशन थोडेसे डिफिकल्ट असतात बाहेरच्या देशातील जे काही लोक आहेत त्यांच्या नावांचे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी 24 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय तर ज्याचा उद्देश पोलिओ निर्मूलनासाठी जागतिक प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवणे आणि लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे, पर्पज आहे. आणि 2025 ची थीम काय आहे तर लिहून घ्या, एंड पोलिओ एव्हरी चाइल्ड एव्हरी वॅक्सिन एव्हरीवेअर. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या, 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. वनक्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावरती येऊन पोहोचलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9व्या क्रमांकावरती येऊन पोहोचलेला आहे. बरोबर. कशामध्ये? वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये. 2-3 पॉईंट लिहून घ्या. जागतिक वन संसाधन मूल्यांकन 2025च्या अहवालानुसार अहवाल अन्न आणि कृषी संघटनेने प्रकाशित केला आहे. वनक्षेत्रामध्ये भारत 9व्या क्रमांकावरती आहे जागतिक दृष्ट्या आणि वनक्षेत्र वाढीच्या बाबतीमध्ये 3ऱ्या स्थानावरती आहे जागतिक दृष्ट्या.
याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. जागतिक दृष्ट्या काय म्हटलं आहे, वनक्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये 9व्या क्रमांकावरती आहे, परंतु जागतिक लेवलवरती वनक्षेत्र वाढीच्या बाबतीमध्ये असं विचारलं तर 3ऱ्या क्रमांकावरती. पुढचा प्रश्न, 2025 सालचे जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए ब्लेड, जे की स्लोवेनिया या देशाच्या अंतर्गत स्थित आहे. त्याला या ठिकाणी जगातील वर्ल्ड्स बेस्ट टुरिझम व्हिलेज म्हणून या ठिकाणी मानांकन देण्यात आलेलं आहे, घोषित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाने रे सॅरेक्स 25 या 2 दिवसांच्या प्रादेशिक शोध आणि बचाव सरावाचे आयोजन कोठे केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत करण्यात आलं आहे. आणि हे रे सॅरेक्स नावाचा जो काही 2 दिवसाचा प्रादेशिक शोध आणि बचाव सराव आहे भारतीय तटरक्षक दलाचा, याच्या मागचा उद्देश काय आहे, तर समुद्रात मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्यासाठी समन्वय आणि तयारी वाढवणे या उद्देशाने हे सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कुठे? कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. कर्नाटक 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद्र गेहलोत, राजधानी बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर, कुद्रेमुख, अंची आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार 2023-24 या वर्षामध्ये भारतीय महिला कामगारांच्या सहभागामध्ये किती वाढ झालेली आहे? तर जवळपास पर्याय क्रमांक सी 41.7% या ठिकाणी इन्क्रीज झालेला आहे, सहभाग वाढवलेला आहे. 2017-18 मध्ये बघितलं तर जवळपास 23.5% होता, तो आता वाढून या ठिकाणी 41.5% झालेला आहे. यावरून 6 वर्षामध्ये महिलांच्या कार्यबल सहभागामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, भारताने ब्राझीलला कोणती स्वदेशी विकसित क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आकाश. बरोबर. तर आकाश या स्वदेशी विकसित क्षेपणास्त्र प्रणालीचा जे काही पुरवठा आहे, सप्लाय आहे, तो या देण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो ठेवला आहे. कोणी? भारताने. कोणत्या देशाला? ब्राझीलला. 2-3 पॉईंट लिहून घ्या. DRDOने विकसित केलेले आकाश क्षेपणास्त्र लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रे यासारख्या विविध हवाई धोक्यांना निष्प्रभ करू शकण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. दुसरा पॉईंट, ब्राझीलने या प्रणालीमध्ये उत्सुकता दाखवली आहे. भारत ब्राझील संरक्षण संबंधांना चालना दिली आहे आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत जागतिक संरक्षण निर्यात केंद्र बनण्याच्या भारताच्या ध्येयाला पाठिंबा देखील दिलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव काय आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॅफिथ्रोमायसिन. बरोबर. अझिथ्रोमायसिन जशी आहे तशी नॅफिथ्रोमायसिन असं या ठिकाणी पहिल्या स्वदेशी अँटीबायोटिकचं नाव आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, AFC अंडर-17 महिला आशिया कप 2026 साठी पात्रता निश्चित करण्यासाठी भारताने कोणत्या संघाला पराभूत केलेला आहे? चीन, उझबेकिस्तान, कझाकस्तान की किर्गिस्तान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस.
21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.